नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामरचे वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे की अनेक शब्दाबद्दल एकच शब्द त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन असे म्हणतात. लक्षात ठेवा. याच्या अगोदर आपण सिनोनिम्स पाहिलेले आहेत, त्याचे काही जे 2-3 पार्ट झालेले आहेत ते जर भाग तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते पहा. नक्कीच तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर ज्यावेळेस मी अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि लवकरात लवकर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. तर चला मित्रांनो, वेळ न लावता लगेच सुरुवात करूया आपल्या वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकला. तर चला लगेच सुरुवात करूया. पहिला आहे आपला स्क्रीनवर पहिला तुम्हाला वन वर्ड दिसत आहे आपला अनमॅरिड पर्सन. अनमॅरिड पर्सन म्हणजे की ज्याचे की लग्न झाले नाही अशा माणसाला काय म्हणतात? अनमॅरिड पर्सन. मग त्याचे समूहदर्शक शब्द पहा त्याचा सिंग्युलर आणि बॅचलर. सिंग्युलर आणि बॅचलर म्हणजे ज्याचे लग्न झाले नाही असा अविवाहित त्याला म्हणतात. दुसरा आहे आपला अ मॅन हुज वाईफ इज डेड. असा व्यक्ती की ज्याची बायको मरण पावली आहे असा. पहा, अ मॅन हुज वाईफ इज डेड, ज्याची बायको मरण पावली आहे अशा व्यक्तीला काय म्हणतात? विडोर. काय म्हणतात त्याला? विडोर असे म्हणतात. म्हणजे विधूर. विधूर सुद्धा शब्द लक्षात ठेवा. विधूर म्हणजे काय? ज्याची पत्नी मरण पावली आहे त्याला विधूर असे म्हणतात. अ मॅन हुज वाईफ इज डेड, असा व्यक्ती की ज्याची पत्नी मरण पावली अशा व्यक्तीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? विडोर असे म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला विधूर असे म्हणतात. तिसऱ्या नंबरचं पाहता अ वुमन हुज हजबंड इज डेड. अ वुमन हुज हजबंड इज डेड म्हणजे अशी महिला की जिचा पती मरण पावला आहे अशा महिलेला काय म्हणतात? विडो. विडो म्हणजे काय? विधवा. विडो म्हणजे विधवा. WIDOW. विडो म्हणजे विधवा की जिचा पती मरण पावला आहे अशी व्यक्ती, अशी महिला म्हणजे काय? ती अ वुमन हुज हजबंड इज डेड म्हणजे विडो म्हणजे काय? विधवा की अशी महिला की जिचा पती मरण पावला आहे अशी. 4 नंबरचा आहे अ ड्रामा विथ अ हॅप्पी एंड. अ ड्रामा विथ अ हॅप्पी एंड म्हणजे असं नाटक की ज्याची एंड म्हणजे ज्याचा काही शेवट आहे तो आनंदाने होतो. आनंदाने होतो त्याला काय म्हणतात? अ ड्रामा विथ. त्याचे काय? कॉमेडी. त्याला काय म्हणतात? कॉमेडी म्हणजे सुखांत. म्हणजे ज्याचा एंड हा सुखांत झाला आहे त्याला काय म्हणतात? कॉमेडी. त्याला काय म्हणतात? कॉमेडी. म्हणजे अ ड्रामा विथ अ हॅप्पी एंड त्याला कॉमेडी असे म्हणतात. 5 नंबर पहा अ ड्रामा विथ ॲन अनहॅप्पी एंड म्हणजे असा ड्रामा, असा चित्रपट किंवा असं नाटक की ज्याचा शेवट हा अनहॅप्पी म्हणजे काय? दुःखानं झालं आहे. म्हणजे अ ड्रामा विथ अनहॅप्पी एंड म्हणजे ट्रॅजेडी. ट्रॅजेडी म्हणजे काय? दुःखांतिका. उदाहरणार्थ सैराट. सैराट पिक्चर पहा. सैराट पिक्चरची जी सुरुवात आहे, सैराट पिक्चरची जी सुरुवात आहे, जो पिक्चर आहे काय पूर्ण एन्जॉयमध्ये जातो, परंतु शेवटी पहा सैराट पिक्चरचा जरी एंड पाहिला असेल तर तुम्ही पहा म्हणजे अत्यंत दुःखात होतो. म्हणजे काय? त्या जो छोटं मूल होतं त्याच्या आईवडिलाला मारून टाकलं जातं. म्हणजे काय? त्याला काय म्हणता येईल आपल्याला? अ ड्रामा विथ ॲन अनहॅप्पी एंड म्हणजे असा ड्रामा की जो शेवटी दुःखांत एंड झाला. दुःखांत एंड झाला म्हणजे काय? ट्रॅजेडी. ट्रॅजेडी म्हणजे काय? दुःखांत एंड झाला. उदाहरणार्थ सैराट पिक्चरचा एंड तुम्ही पाहिला असेल, हे या तुम्ही लक्षात ठेवा. त्याला काय म्हणता येईल आपल्याला? ट्रॅजेडी. म्हणजे अ ड्रामा विथ ॲन अनहॅप्पी एंड म्हणजे ट्रॅजेडी म्हणजे दुःखांत. 6 नंबरचं पहा वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ. वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ म्हणजे असा व्यक्ती की जो आपल्या जीवनामध्ये ब्राईट म्हणजे काय? पॉझिटिव्ह विचार करणार. म्हणजे काय? पॉझिटिव्ह विचार करणार. त्याला काय म्हणतात? ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी की जो कधी कोणत्याही परिस्थिती, अडचणीची परिस्थिती असो किंवा परिस्थिती कुठलीही हो, आशा आपली सोडत नाही. म्हणजे हा मला करायचं म्हणजे करायचंच. बाय हुक ऑर बाय टूक, बाय एनी रेट अँड बाय एनी केज म्हणजे कुठल्याही मार्गाने त्याच्यासाठी किती जरी किंमत चुकवायची जरी लागली तरी पण मी करणार म्हणजे करणार असा व्यक्ती. म्हणजे त्याला काय म्हणतात? वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ. वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ म्हणजे ऑप्टिमिस्ट आशावादी की जो कधीही आशा सोडत नाही. आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी जो सतत तेवत असतो दिव्यासारखा त्याला काय म्हणतात? वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ म्हणजे चांगल्या बाजूने विचार करणारा, ऑप्टिमिस्ट आशावादी किंवा पॉझिटिव्ह त्या व्यक्तीला काय म्हणतात? ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. लक्षात ठेवा. वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ म्हणजे ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. वन हू लुक्स डार्क साईड ऑफ. पहा असा व्यक्ती की जो नेहमी डार्क साईड म्हणजे काय? निगेटिव्ह विचार करणार. पेशिमिस्ट म्हणजे निराशावादी. म्हणजे कुठले कधी होईल आता पहा, आता सध्या कोरोनाचं कंडिशन असल्यामुळे परीक्षा कधी होतील याची काही गॅरंटी नाही, परंतु त्या असे व्यक्ती काय? मित्र पहा 4-5 मित्राचा ग्रुप असतो, त्यातले काय? ऑप्टिमिस्ट असतात. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी नाही, एक ना एक दिवस परीक्षा होऊ आणि आपण लागून. त्याच्यातले काय? पेशिमिस्ट असतात. पेशिमिस्ट म्हणजे असे की जाऊ दे आता कधी परीक्षा होईल, नंतर अभ्यास करू, जाहिरात आल्याच्या नंतर, अशा स्वरूपाचे काय जे मित्र असतात त्याला काय म्हणतात? जे की निगेटिव्ह बाजून
विचार करतात त्याला काय म्हणतात, वन हू लुक्स डार्क साईड ऑफ पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी, आणि वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ ऑप्टिमिस्ट म्हणजे जे काय सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करतात त्याला काय म्हणतात, वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ ऑप्टिमिस्ट आशावादी. दोन्ही सुद्धा ऑफ वन वर्ड सबस्टिट्यूशन तलाठी भरतीला विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. पुढे पहा, अ पर्सन हू लव्ज हिज ओन कंट्री म्हणजे असा व्यक्ती की जो आपल्या देशावर प्रेम करतो त्याला काय म्हणतात, पॅट्रियट. पॅट्रियट म्हणजे देशभक्त, देशप्रेमी, त्याला काय म्हणतात, अ पर्सन हू लव्ज हिज ओन कंट्री. जसे की आपले विदा सावरकर होते पहा. विदा सावरकर ज्यावेळेस परदेशामध्ये गेले होते त्यावेळेस त्यांची कविता होती पहा. त्यांची एक कविता आपल्याला लक्षात राहू देते की हे समुद्रा माझ्या काय प्राण तळमळला मजने माझ्या मातृभूमीला, अशी काहीतरी एक कविता आहे पहा. म्हणजे ते ज्यावेळेस बाहेर देशामध्ये इंग्रजांनी त्यांना हद्दपार केलं होतं त्यावेळेस ते त्या समुद्रातून जाते वेळेस त्या समुद्राला उद्देशून म्हणत होते, हे समुद्रा माझा प्राण तळमळलेला आहे, मला माझ्या मातृभूमीला घेऊन चल. म्हणजे ते काय झाला, पॅट्रियट म्हणजे देशभक्त. तसा तो काय होता, देशभक्त. म्हणजे त्याला काय म्हणता येईल, अ पर्सन हू लव्ज हिज ऑन कंट्री म्हणजे स्वतःच्या देशावर प्रेम करणारा त्याला काय म्हणता येईल, पॅट्रियट म्हणजे देशभक्त. लक्षात ठेवा. पुढचा आहे 9 नंबरचा, अ पर्सन हू बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे आस्तिक. म्हणजे काय, आस्तिक. अ पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे असा व्यक्ती की जो देवावर विश्वास करतो त्याला काय म्हणतात, थिस्ट. थिस्ट म्हणजे काय, ज्याचा विश्वास देवावर आहे त्याला थिस्ट असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, अ पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ कंट्री. आणि बिलीव्हच्या नंतर नेहमी इन प्रेपोजिशन येते, हे सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला बिलीव्ह दिलं जाईल, नंतर रिकामी जागा दिली म्हणजे कुठे बिलीव्ह जर असेल आणि त्याच्यानंतर जर रिकामी जागा जर दिली असेल आणि जर तुम्हाला प्रेपोजिशन यूज करायचं सांगितलं जर असेल तर बिलीव्हच्या नंतर नेहमी इन येतं. म्हणजे फिक्स्ड प्रेपोजिशन आहे, लक्षात ठेवा. बिलीव्हच्या नंतर नेहमी काय येतं, इनच हे प्रेपोजिशन येत असतं. म्हणजे बिलीव्ह जर असेल आणि त्याच्यानंतर जर रिकामी जागा असेल तर आपल्याला नेहमी त्या ठिकाणी इनच वापरावं लागतं, लक्षात ठेवा. आपला महत्त्वाचा प्रश्न काय या ठिकाणी, अ पर्सन हू बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे ज्याचा देवावर विश्वास आहे अशा व्यक्तीला काय म्हणतात, थिस्ट म्हणजे काय, आस्तिक. हे पुस्तक आहे पहा, मी नास्तिक का आहे. आता खालचं जे एका नास्तिक, मी नास्तिक आहे पुस्तक एका क्रांतिकारक आहे. त्या क्रांतिकारकाचं नाव काय आहे, भगतसिंग यांचं पुस्तक आहे. हे प्रश्न विचारलेलं आहे, मी नास्तिक का आहे. हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचं आहे, तर मी नास्तिक का आहे हे पुस्तक भगतसिंग या क्रांतिकारकाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचं पहा, वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे असा व्यक्ती की जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला काय म्हणतात, नास्तिक. म्हणजे देवाचं अस्तित्व न मानणारा व्यक्ती त्याला काय म्हणतात, वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे ज्याचा देवावर विश्वास नाही असा व्यक्ती त्याला काय म्हणतात, इग्नॉस्टिक. आणि अथिस्ट म्हणजे नास्तिक, जो काय देवाला मानत नाही त्याला काय म्हणतात, इग्नॉस्टिक किंवा अथिस्ट म्हणजे देवाचं अस्तित्व नाकारणारा. लक्षात ठेवा, त्याला नास्तिक हा मराठीतील ओरिजिनल शब्द आहे. पुढचं 11 नंबरचं पहा, अ प्लेस वेअर मनी इज कॉइन्ड म्हणजे असे ठिकाण की ज्या ठिकाणी पैशाचं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी पैशाची निर्मिती होते त्याला काय म्हणतात, मिंट. मिंट म्हणजे टकसाळ. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारलेला आहे. अ प्लेस वेअर मनी इज कॉइन्ड, मिंट म्हणजे टकसाळ. अ प्लेस वेअर मनी इज कॉइन्ड म्हणजे ज्या ठिकाणी कॉईन म्हणजे असलं पैशाची निर्मिती केली जाते त्या ठिकाणाला काय म्हणतात, मिंट म्हणजे टकसाळ. मिंट म्हणजे टकसाळ, लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारलेला आहे, बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला आहे. अ प्लेस वेअर मनी इज कॉइन्ड म्हणजे काय, मिंट म्हणजे टकसाळ. पैसे काढण्याची जागा त्याला टकसाळ असे म्हणतात. मराठीतले सुद्धा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा. मराठीत सुद्धा विचारलं जाईल, टकसाळ खालीलपैकी काय, मग तुम्हाला पर्याय देतील. टकसाळ म्हणजे पैसे का निर्मितीची जागा, टकसाळ म्हणजे एखादं शेत, किंवा टकसाळ म्हणजे दुसरे कुठले ऑप्शन देऊ शकतात तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला टकसाळ म्हणजे काय, ज्या ठिकाणी पैशाची निर्मिती केली जाते, कॉईनची निर्मिती केली जाते त्याला टकसाळ असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला मिंट असे म्हणतात, लक्षात ठेवा. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि आपलं एक दुसरं चॅनल आहे यशोदीप अकॅडमी. जर या चॅनलवर तुम्हाला जर गणितची बेसिकपासून तयारी करायची असेल तर तुम्ही यशोदीप करिअर अकॅडमी, आपलं यशोदीप अकॅडमी हिंगोली टाका आणि सर्च बॉक्समध्ये टाकल्याच्या नंतर तुम्हाला आपले त्या ठिकाणी व्हिडिओ भेटतील. तर ते सुद्धा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून त्याचासुद्धा तुम्हाला फायदाच होईल. त्या ठिकाणी आपण गणित बेसिकपासून जीकेचे बरेच म्हणजे त्याच्यावर जवळपास 100 ते 150 व्हिडिओ आपले त्या यूट्यूब चॅनलवर आहेत का, यशोदीप अकॅडमी हिंगोली असं तुम्ही सर्च बॉक्समध्ये टाकल्याच्या नंतर लगेच तुम्हाला आपले व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला भेटतील. 13 नंबरचं पहा, 12 नंबरचं पहा, अ प्लेस वेअर बर्ड आर केप्ट. अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट म्हणजे अशी जागा की ज्या ठिकाणी पक्ष्याचं पालन केलं जातं त्याला काय म्हणतात, अव्हायरी म्हणजे चिडियाघर. अव्हायरी म्हणजे काय, चिडियाघर म्हणजे काय, आपली जे चिडिया म्हणजे काय, आपल्या चिमण्या.
त्याला काय म्हणतात? अव्हायरी म्हणजे चिडियाघर. अ प्लेस वेअर बर्ड आर केप्ट म्हणजे ज्या ठिकाणी पक्ष्याची काळजी घेतली जाते, पक्ष्याचं त्या ठिकाणी खाण्यापिण्याची सर्व जी सुविधा केली जाते राहण्याची, त्या ठिकाणी काय म्हणतात? अव्हायरी म्हणजे चिडियाघर. अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हिअर्ड. अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हिअर्ड म्हणजे असा साऊंड की जो आपण ऐकू शकत नाही, त्याला काय म्हणतात? इनऑडिओबल. इनऑडिओबल म्हणजे अश्राव्य, ज्याला आपण ऐकू शकत नाही त्याला काय म्हणतात? अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हिअर्ड म्हणजे अनऑडिओबल. म्हणजे एखादा व्यक्ती खूप हळू बोलतो, खूप हळू बोलतो, त्याचा साऊंड म्हणजे त्याचा जे बोलण्याचा आवाज आहे त्या आपल्याला स्पष्टपणे क्लिअरसुद्धा होत नाही, त्याला काय म्हणतात? इनऑडिओबल म्हणजे जे ऐकू येणार नाही असे त्याला काय म्हणतात? इनऑडिओबल असे म्हणतात. 14 नंबरचं पहा. वन हू सेल्स ड्रग्ज. वन हू सेल्स ड्रग्ज म्हणजे ड्रगिस्ट, औषध विक्रेता. वन हू सेल्स ड्रग्ज म्हणजे जो काय औषध विक्रेता त्याला काय म्हणतात? ड्रगिस्ट. ड्रगिस्ट म्हणजे काय? वन हू सेल्स ड्रग्ज म्हणजे औषध विक्री करणारा, त्याला काय म्हणतात? ड्रगिस्ट असे म्हणतात. चला पुढं पाहूयात आता. वन हू डिव्हॉट सर्व्हिस टू मनकाइंड. वन हू डिव्हॉट सर्व्हिस टू मनकाइंड म्हणजे फिलॉन्थेरोपिस्ट म्हणजे परोपकारी, जो दुसऱ्यावर उपकार करतो त्याला काय म्हणतात? परोपकारी. पहा, एखादा व्यक्ती असतो पहा, तो नेहमी दुसऱ्यावर उपकार करत असतो, त्याला काय म्हणतात? फिलॉन्थेरोपिस्ट. फिलॉन्थेरोपिस्ट म्हणजे काय? दुसऱ्यावर उपकार करणारा. वन हू डिव्हॉट सर्व्हिस टू मनकाइंड म्हणजे काय? मानवप्रेमी, जो की मानवावर दया करतो त्याला काय म्हणतात? फिलॉन्थेरोपिस्ट म्हणजे परोपकारी किंवा दुसऱ्यावर उपकार करणारा. लक्षात ठेवा. पुढचा आहे 16 नंबरचा. अ कलेक्शन ऑफ पोएम्स. अ कलेक्शन ऑफ पोएम म्हणजे अनेक ज्या कविता आहेत त्याचा संग्रह करणारा, ज्या काही कविता आहेत, ज्या पोएम्स आहेत त्याचा काय करणारा? कलेक्ट करणारा, त्याला काय म्हणतात आपल्याला? अँथॉलॉजी. अँथॉलॉजी म्हणजे काव्यसंग्रह. पहा, ज्या पुस्तकामध्ये स्पेशल कविताचा संग्रह केलेला असतो त्याला काय म्हणतात? काव्यसंग्रह. काव्य म्हणजेच कविता, त्याला काय म्हणतात? अँथॉलॉजी. अ कलेक्शन ऑफ पोएम्स म्हणजे काय? अँथॉलॉजी म्हणजे काव्यसंग्रह. अ कलेक्शन ऑफ पोएम्स म्हणजे अँथॉलॉजी, त्याला काव्यसंग्रह असे म्हणतात. पुढचं 17 नंबरचं पहा. ट्रिक्स परफॉर्म. ट्रिक्स परफॉर्म म्हणजे काय? कंज्युरर. कंज्युरर म्हणजे जादूगार. कंज्युरर म्हणजे काय? जादूगार. ट्रिक्स फॉर परफॉर्मन्स म्हणजे काय? सादरीकरण. म्हणजे एखादं सादरीकरण हे स्ट्रिकनुसार करणं. स्ट्रिकनुसार म्हणजे काहीतरी इतरापेक्षा वेगळं करणं. काय? ट्रिक्स परफॉर्मन्स म्हणजे कंज्युरर म्हणजे जादूगार. जादूगार पहा काहीतरी गोष्ट अशा विचित्रच करतो, म्हणजे आपल्याला त्याचं काय? उत्सुकता वाटते ते पाहण्याची. लक्षात ठेवा. म्हणजे करतो एक आणि होतं एक, त्याला काय म्हणतात? ट्रिक्स फॉर परफॉर्मन्स म्हणजे कंज्युरर म्हणजे काय? जादूगार. 18 नंबरचं पहा. सोल राईट टू मेक अँड सेल सम इन्व्हेन्शन इकडं. सोल राईट टू मेक अँड सेल सम इन्व्हेन्शन म्हणजे काय? संशोधनाबाबतचे सर्व हक्क म्हणजे काय? पेटेंट. म्हणजे उदाहरणार्थ आता पहा, कोरोनाचं जर इंजेक्शन किंवा कोरोनावर आता कुठल्याही प्रकारचं एखादं एक स्पेसिफिक औषध असो, कुठलीही गोष्ट, आता उदाहरणार्थ हिरो होंडा ही कंपनी, ही काय कशाची कंपनी? हिरो होंडा ही आपल्या मोटरसायकलची कंपनी. त्यांच्यासारखी दुसरं कोणी जे मोटरसायकल बनवू शकत नाही. म्हणजे काय असते? पेटेंट असते. पेटेंट म्हणजे ते त्यांनी जे काही संशोधन केलं कुठल्याही प्रकारचं, मेडिकल साईडचा असतो, इंजिनिअरिंग साईडचा असो किंवा एखादं वैज्ञानिक साईडचं कुठलं पण संशोधन असो, ते जे संशोधन केलं त्याचे जे काही मूलभूत जे काही हक्क असतात ते काय? संशोधकाकडे असतात. पेटेंट. उदाहरणार्थ आता कोरोनावर समज जर औषध, आता कोरोनावर औषध काढलेलं पहा आपल्या सिरम इन्स्टिट्यूटनं, त्याचसारखं किंवा दुसरं त्याच्यामध्ये जे काही कंटेन असतात तशाच पद्धतीचं दुसरं औषध दुसरी कंपनी काढू शकत नाही, म्हणजे त्याची कॉपीराईट करू शकत नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीची दुसरी जर कॉपीराईट दुसरं जर कोणी करत असेल तर त्यामध्ये त्या क्लेम केली जाऊ शकते. लक्षात ठेवा. म्हणजे काय? त्याला पेटेंट म्हणजे काय? संशोधनाचे पूर्ण हक्क. म्हणजे ज्याने एखादीची निर्मिती केली आहे त्याची कॉपीराईट दुसरं कोणी करू शकत नाही, त्याला काय म्हणतात? पेटेंट म्हणजे संशोधकाचे पूर्ण हक्क. सोल राईट टू मेक अँड सेल सम इन्व्हेन्शन म्हणजे काय? पेटेंट म्हणजे संशोधकाचे हक्क. 19 नंबरचं पहा. आर्टिकल सेंट आउट ऑफ कंट्री. आर्टिकल सेंट आउट ऑफ कंट्री म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. पहा, आता भारतामध्ये जे काही कच्चं लोखंड असते ते आपण जपान या देशाला निर्यात करत असतो, म्हणजे ते काय? एक्सपोर्ट करतो. म्हणजे भारतातला किंवा कुठल्याही भारतातला जो काही माल आहे आपण दुसऱ्या देशाला विकतो, म्हणजे ते काय करतो? एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट करतो म्हणजे काय? दुसऱ्या देशाला विकतो. त्याला काय म्हणतात? आर्टिकल सेंट आउट ऑफ कंट्री म्हणजे आपल्या कंट्रीच्या बाहेर. आउट ऑफ म्हणजे काय? कंट्रीच्या बाहेर. आउट ऑफ कंट्री म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर. म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर जेवढं काही व्यवहार आपल्या देशातल्या ज्या काही वस्तू बाहेरच्या देशाला विकल्या जातात त्याला काय म्हणतात? एक्सपोर्ट. उदाहरणार्थ असं नाही म्हणू शकत भारतात नाही, आउट ऑफ कंट्री म्हणजे कंट्रीच्या बाहेर जे काही माल विकला जातो त्याला काय म्हणतात? एक्सपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. एक्सपोर्ट म्हणजे काय? निर्यात. लक्षात ठेवा. 20 नंबरचं पहा.
अ नंबर ऑफ शिप, अ नंबर ऑफ शिप म्हणजे ज्या ठिकाणी अनेक शिप्स म्हणजे काय जहाज, ज्या ठिकाणी अनेक प्रकारच्या जहाज असतात त्याला काय म्हणतात फ्लीट, म्हणजे जहाजाचा काफिला. जहाजाचा हे पण प्रश्न विचारला जाईल मराठीमध्ये, काफिला कशाचा असतो किंवा जहाजाच्या समूहाला काय म्हणतात, तर जहाजाच्या समूहाला मराठीमध्ये काफिला असे म्हणतात. काय म्हणतात? काफिला असे म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? फ्लीट असे म्हणतात. FELEET फ्लीट म्हणजे काय? जहाजाचा काफिला. अ नंबर ऑफ शिप्स, नंबर म्हणजे काय? अ नंबर ऑफ शिप्स म्हणजे एकापेक्षा जास्ती ज्या ठिकाणी जहाज किंवा शिप असतात त्याला काय? फ्लीट असे म्हणतात. जहाजाचा काफिला लक्षात ठेवा. आर्टिकल्स रिसिव्ड फ्रॉम अदर कंट्रीज, आर्टिकल रिसिव्ड फ्रॉम अदर कंट्रीज म्हणजे आपण बाहेरच्या देशाकडून जो काय माल आयात करत असतो, आपण जो काय बाहेरच्या देशातला जो काय माल आहे, उदाहरणार्थ आपण अमेरिकेकडून साखर निर्यात केली किंवा अमेरिकेकडून दुसरं कुठलंही एखादं जे काय आपलं युद्धाचं जे काही साहित्य असेल, लढाऊ विमान असतील, हे म्हणजे कुठल्याही देशाकडून, अमेरिकेकडून नाही तर कुठल्याही देशाकडून, भारत व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही देशाकडून, जगात जेवढे देश कुठल्याही, इस्रायलकडून किंवा कुठल्याही देशाकडून ज्यावेळेस आपण कुठलाही माल विकत घेतो त्याला काय म्हणतात आपण? इम्पॉर्ट. इम्पॉर्ट म्हणजे काय? आयात करणे, म्हणजे दुसऱ्या देशाकडून आपल्या देशाकडे जेवढे काही वस्तू घेतात त्याला काय म्हणतात? आर्टिकल रिसिव्ड फ्रॉम अदर कंट्रीज म्हणजे दुसऱ्या देशाकडून आपण एखाद्या थिंग्स जे स्वीकारतो त्याला काय म्हणतात? इम्पॉर्ट म्हणजे आयात करणे. इम्पॉर्ट म्हणजे आयात करणे. या ठिकाणी पहा, हा पण प्रश्न विचारला आहे, एक्सपोर्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? तर असं विचारलं आहे, चूज द करेक्ट ऑफ अपोजिट वर्ड ऑफ एक्सपोर्ट. तर एक्सपोर्टचं अपोजिट वर्ड काय सांगितलं? जर तुम्हाला इम्पॉर्ट सांगता आला पाहिजे. काय? इम्पॉर्ट. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे, इम्पॉर्ट म्हणजे आयात करणे, किंवा इम्पॉर्ट म्हणजे आयात करणे तर त्याचा विरुद्धार्थी एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. लक्षात ठेवा. उलट सुलट जरी प्रश्न विचारला तरी कन्फ्यूज झालं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. 22 नंबर पहा, अ क्लस्टर ऑफ हाऊसेस इन व्हिलेज. अ क्लस्टर ऑफ हाऊसेस ऑफ व्हिलेज त्याला हॅमलेट असे म्हणतात. वाडी वस्ती किंवा छोट्या वस्त्या असतात पहा, तिथे छोटे छोटे घर असतात त्याला काय म्हणतात? हॅमलेट. हॅमलेट म्हणजे काय? वाडी वस्ती. हॅमलेट म्हणजे वाडी वस्ती. आता पहा, हॅमलेट ही एक शेक्सपियरचं हे नाटक आहे हॅमलेट, आणि ह्याच शेक्सपियरच्या नाटकाला हॅमलेट हे काही जे नाटक आहे ह्या नाटकाचं रूपांतर केलेलं आहे. पहा, याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी हॅमलेट याचे जे विकार विलसित यामध्ये रूपांतर केलं. हा पण प्रश्न विचारला आहे की हॅमलेट या काव्यसंग्रहाचे विकार विलसितमध्ये रूपांतर कोणी केलेले आहे? तर त्याला कोणी केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा. अ प्लेस वेअर फिशेस आर केप्ट म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी माशाचे केप्ट केलं जातं, माशाची केअर केली जाते, त्यांची काळजी घेतली जाते. म्हणजे माशाची जे काही केअर केली जाते त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात? अ प्लेस वेअर फिशेस आर केप्ट. अक्वायरियम. अक्वायरियम म्हणजे मत्स्यालय. अक्वायरियम म्हणजे मत्स्यालय. पहा, या ठिकाणी तुम्ही एखाद्या याच्यामध्ये जाता पहा, राष्ट्रीय उद्यानामध्ये ज्यावेळेस जाता त्यावेळेस तिथं माशाच्यासाठी एखादं काही जे राष्ट्रीय उद्यान असेल, आता औरंगाबादच्या जर सिद्धार्थ गार्डनमध्ये जर तुम्ही गेले असाल तर त्या ठिकाणी पहा अक्वायरियम आहे. विविध प्रकारच्या त्या ठिकाणी माशा आहेत. त्या लाल कलरच्या माशा, हिरव्या कलरच्या माशा, काळ्या कलरच्या माशा, म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे व्हरायटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याला काय म्हणतात? अक्वायरियम. म्हणजे अ प्लेस वेअर फिशेस आर केप्ट त्याला काय म्हणतात? अक्वायरियम म्हणजे मत्स्यालय. ज्या ठिकाणी माशाचं पालन केलं जातं किंवा ज्या ठिकाणी माशाची काळजी घेतली जाते त्याला काय म्हणतात? अक्वायरियम म्हणजे मत्स्यालय. अक्वायरियमची स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलेली आहे. AQUARIUM अक्वायरियम म्हणजे मत्स्यालय. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक तरी कमेंट करा. निश्चित म्हणजे तुम्हाला नेमक्या याच्यामध्ये काय हवे बदल आहेत किंवा कुठला टॉपिक तुम्हाला घ्यायचा हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. 24 नंबर पहा, अ कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स. अ कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स म्हणजे काय? बँक्वेट. बँक्वेट म्हणजे पुष्पगुच्छ. पहा, अनेक ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपण पहा ज्या एखाद्या वाढदिवस असेल तर आपण त्याला फुलाचा गुच्छ देतो, म्हणजे काय देतो? त्याला बँक्वेट असे म्हणतात. बँक्वेट म्हणजे काय? फुलांचा गुच्छ. अ कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स म्हणजे बँक्वेट म्हणजे फुलाचा गुच्छ. लक्षात ठेवा. अ कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स. फ्लॉवर्स म्हणजे काय? बँक्वेट म्हणजे फुलांचा गुच्छ. लक्षात ठेवा. हँड रायटिंग मॅटर. लक्षात ठेवा. हँड रायटिंग मॅटर म्हणजे का? मनुस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित. हँड रायटिंग मॅटर म्हणजे मनुस्क्रिप्ट म्हणजे हँड रायटिंग मॅटर म्हणजे मनुस्क्रिप्ट. लक्षात ठेवा. हा हस्तलिखित म्हणजे स्वतःच्या अक्षरांनी लिहिलेलं आहे त्याला काय म्हणतात? मनुस्क्रिप्ट. हा सुद्धा विचारलेला आहे, परीक्षेला विचारलेला आहे. लक्षात ठेवा. हँड रायटिंग मॅटर. जेवढे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहे ते कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेला विचारलेलेच आहेत आणि अत्यंत संभाव्य आहेत. लक्षात ठेवा. परीक्षेला यातलेच काही तुम्हाला पाहायला भेटतील. परीक्षा कुठलीही द्या, यातलेच तुम्हाला पाहायला भेटतील वन वर्ड सबस्टिट्यूशन. आपण अत्यंत परीक्षाभिमुख या ठिकाणी अभ्यास करत आहोत किंवा जे काही व्हिडिओ जे बनवत आहे मी हे
मागच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याचा आधार घेऊनच हे व्हिडिओ किंवा हे कलेक्शन मी केलेलं आहे, कारण की जवळपास एक व्हिडिओ बनवण्यासाठी 4 ते 5 दिवस मला कलेक्शन करायला लागतात आणि त्यानंतरच मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ सादर करतो. मग एवढ्या मेहनतीला तुम्ही निदान कमीत कमी एक तरी लाईक द्या. लाईक देण्यासाठी काय तुम्हाला 1 सेकंदाचा सुद्धा कालावधी लागत नाही, लक्षात ठेवा. अ प्लेस वेअर इस्किम्स शेल्टर म्हणजे अ प्लेस वेअर इस्किमोज शेल्टर म्हणजे काय इग्लू म्हणजे इग्लू म्हणजे काय इस्किमो लोकांचे बर्फाचे घर, त्याला बर्फाच्या घराला काय म्हणतात इग्लू. इग्लू म्हणजे बर्फाचे. हा TETला विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 2013च्या TETला विचारलेला प्रश्न आहे. अ प्लेस वेअर इस्किमोज इथपर्यंत चालतं, शेल्टर समोर दिलेलं नव्हतं, लक्षात ठेवा. अ प्लेस वेअर इस्किमोज म्हणजे इस्किमोच्या घराला काय म्हणतात तर ॲग्लू म्हणजे बर्फाचे घर, त्याला ॲग्लू म्हणजे बर्फाचे घर असे म्हणतात. 27 नंबरचं पहा. वन हू डज नॉट नाव रीडिंग अँड रायटिंग. वन हू डज नॉट नाव रीडिंग अँड रायटिंग म्हणजे असा व्यक्ती की जो रीडिंग म्हणजे लिहिणे आणि वाचणे अजिबात त्याला बिलकुल त्याला जमत नाही, म्हणजे काय त्याला ॲलिटरेट म्हणजे निरक्षर, म्हणजे जो काही शिकलेलाच नाही त्याला लिहिता वाचता येत नाही अशा व्यक्तीला काय म्हणतात ॲलिटरेट म्हणजे निरक्षर. वन हू डज नॉट नाव रीडिंग अँड रायटिंग म्हणजे जो काही रीडिंग आणि रायटिंग म्हणजे लिहिणं आणि वाचणं ज्याला जमत नाही त्याला काय म्हणतात ॲलिटरेट म्हणजे काय ॲलिटरेट म्हणजे काय निरक्षर. ॲलिटरेट म्हणजे निरक्षर. ॲलिटरेट म्हणजे काय निरक्षर. हा सुद्धा विचारलेला आहे. वन हू डज नॉट नाव रीडिंग अँड रायटिंग ॲलिटरेट म्हणजे निरक्षर, लक्षात ठेवा. द लाईफ हिस्ट्री ऑफ अ मॅन रिटन बाय हिमसेल्फ म्हणजे असा व्यक्ती की जो स्वतःचे जे काही पुस्तक आहे म्हणजे स्वतःचे म्हणजे आपल्या स्वतः जेवढ्या काही घटना घडल्या चांगल्या वाईट किंवा मी एखाद्या कुठल्या चांगल्या कार्यातून गेलो किंवा मी एखादं कुठलं कार्य करत असताना मला कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या, मी जीवनामध्ये कशा पद्धतीचे संघर्ष केले, म्हणजे अर्थातच म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही चढ उतार आले, हे जे काही चढ उतार जे आले त्याचं आपल्या स्वतःच्याच अक्षरामध्ये जो काही लिहिला जातो म्हणजे आपलं स्वतःचं जे काही जीवनचरित्र आहे ते आपण स्वतः लिहितो त्याला काय म्हणतात आत्मचरित्र. त्याला काय ऑटोबायोग्राफी त्याला काय म्हणतात ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र, लक्षात ठेवा. ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र, लक्षात ठेवा. द लाईफ हिस्ट्री म्हणजे काय जीवनाची कथा. द लाईफ हिस्ट्री ऑफ मॅन रिटन बाय हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः. हिमसेल्फ म्हणजे काय तो स्वतः, लक्षात ठेवा. द लाईफ हिस्ट्री ऑफ मॅन रिटन बाय हिमसेल्फ म्हणजे तो स्वतःच्या जीवनाची स्वतः जो कथा लिहितो त्याला काय म्हणतात ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र. उदाहरणार्थ भारताचे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री पहा यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र काय, त्यांचं आत्मचरित्र आहे पहा कृष्णकाठ. त्यांचं आत्मचरित्र काय कृष्णकाठ. हे सुद्धा परीक्षेला विचारले आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचं नाव काय किंवा कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर कृष्णकाठ हे आत्मचरित्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं आहे. कोणाचं आहे यशवंतराव चव्हाण यांचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जो काही स्वतःच्या जीवनाची जो काही कथा लिहितो, स्वतःच्या जीवनाचा जो काही इतिहास आहे जो स्वतः लिहितो त्याला काय म्हणतात ऑटोबायोग्राफी. म्हणजे द लाईफ हिस्ट्री ऑफ अ पर्सन, द लाईफ हिस्ट्री ऑफ अ मॅन रिटन बाय हिमसेल्फ म्हणजे स्वतः लिहिलेली कथा म्हणजे काय ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र, लक्षात ठेवा. 29 नंबरचं पहा. टू इम्पॉर्ट गोड्स अलिगली म्हणजे काय टू इम्पॉर्ट गोड्स इनलिगली म्हणजे काय म्हणतात इनलिगली म्हणजे काय अलिगली म्हणजे काय स्मुगल म्हणजे चोरटा व्यापार म्हणजे काय स्मगलर. आपण पिक्चरमध्ये पाहतो त्या पहा हिरोनीचा अजय देवगणचा जो पिक्चर आहे पहा जंग पिक्चरमध्ये अजय देवगण पहा म्हणतो त्या हिरोनीला, ज्यावेळेस ती हिरोनी त्याच्यावर प्रेम करते म्हणजे त्याला हे करते त्यावेळेस अजय देवगण त्या हिरोनीला म्हणतो तेरा बाप एक चोर हे स्मगलर आहे. ये मग स्मगलर म्हणजे काय हेच म्हणजे काय जो काय माल आहे तो अलिगली विकतो म्हणजे जो काय कायद्याने जी काय बंदी घातलेली आहे तो तरीसुद्धा माल हा अलिगली विकतो म्हणजे काय कायद्याच्या विरुद्ध जाऊन विकतो त्याला काय म्हणतात स्मगलर असे म्हणतात. स्मगलर म्हणजे चोरटा व्यापार करणारा, लक्षात ठेवा. हा स्मगलर हा शब्द हिंदीमध्ये बऱ्यापैकी आपण पिक्चरमध्ये आपण या ठिकाणी पाहिला. आता जंग जर पिक्चर जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्यावेळेस अजय देवगण त्या हिरोनीला म्हणतो तुम्हारा बाप एक स्मगलर आहे चोर आहे म्हणजे काय चोरटा व्यापार करणारा म्हणजे त्याला काय म्हणतात स्मगलर असे म्हणतात, लक्षात ठेवा. आता पहा या ठिकाणी गूढ, आता या ठिकाणी पहा गूढ, या ठिकाणी पहा गूढ हा शब्द या ठिकाणी जर आपण पाहिलं गूढ GOOD गूढ म्हणजे काय गूढ म्हणजे होतंय चांगला, परंतु या ठिकाणी GOODS पहा फक्त येत जर लावलं त्याचा अर्थ बदलतो, लक्षात ठेवा. हा गुड्स म्हणजे माल होते किंवा लगेच आपलं सामान होते, लक्षात ठेवा. गुड फक्त गुड जर असेल तर तो काय होते चांगला होते, परंतु गुड्स फक्त येत जर शब्द लागला तर त्याचा अर्थ बदलतो, लक्षात ठेवा. गुड म्हणजे चांगला आणि गुड्स म्हणजे काय गुड्स म्हणजे एखादा माल किंवा एखादी कुठली वस्तू त्याला गुड्स म्हणजे एखाद्या सामानाचा समावेश होत असतो, लक्षात ठेवा. पुढचं 30 नंबरचं पहा. फिट टू बी
चूसन, फिट टू बी चूसन म्हणजे इलिजिबल. इलिजिबल म्हणजे पात्र, एखाद्या पदासाठी योग्य असलेला लक्षात ठेवा. इलिजिबल म्हणजे काय, पात्र, योग्य, कुठलेही कार्य करण्यासाठी योग्य असलेला लक्षात ठेवा. फिट टू बी चूसन, फिट टू बी चूसन म्हणजे काय, एखाद्या पदासाठी लायक असलेला, एखाद्या पदासाठी पात्र असलेला त्याला काय म्हणतात, इलिजिबल असे म्हणतात. इलिजिबलची स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवा. ELIGIBLE, इलिजिबल म्हणजे पात्र, योग्य असलेला. 31 नंबरचं पहा, अ नंबर ऑफ स्टार्स ग्रॉप्ड टुगेदर म्हणजे असा तारका समूह की जो आकाशामध्ये अनेक तारका समूह जे एकाच ठिकाणी असतात. म्हणजे टुगेदर म्हणजे काय, एकत्र. टुगेदर म्हणजे एकत्र. टुगेदरची सुद्धा स्पेलिंग विचारले, ग्रामशोकला विचारली पहा, टुगेदरची स्पेलिंग लक्षात ठेवा. अ नंबर ऑफ स्टार्स ग्रुप्ड टुगेदर म्हणजे असा तारकाचा समूह की जो काय एकत्र असतो त्याला काय म्हणतात, तारका समूह. कॉन्स्टिलेशन त्याला काय म्हणतात, कॉन्स्टिलेशन म्हणजे तारका समूह, त्याला काय म्हणतात, आकाशगंगा. त्याला काय म्हणतात, नंबर ऑफ स्टार्स ग्रुप्ड टुगेदर म्हणजे एकाच ठिकाणी अनेक चांदण्या असतात त्याला काय म्हणतात, कॉन्स्टिलेशन. त्याला काय म्हणतात, कॉन्स्टिलेशन म्हणजे तारका समूह. कॉन्स्टिलेशन म्हणजे तारका समूह, लक्षात ठेवा. 32 नंबर पहा, अ प्लेस वेअर हॉर्सेस आर केप्ट. अ प्लेस वेअर हॉर्सेस आर केप्ट म्हणजे ज्या ठिकाणी घोडे, जे काय घोडे असतात आपले, हॉर्स म्हणजे काय, घोडे. हॉर्स ज्या ठिकाणी घोड्याचं पालन पोषण केलं जातं त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, तबेला. तबेला म्हणजे स्टॅबल म्हणजे तबेला. STABLE, स्टॅबल म्हणजे तबेला, लक्षात ठेवा. अ प्लेस वेअर हॉर्सेस आर केप्ट, स्टॅबल म्हणजे तबेला. ज्या ठिकाणी घोड्याची काळजी घेतली जाते त्या ठिकाणी म्हणजे घोड्याचं पालन पोषण ज्या ठिकाणी केलं जातं त्याला काय म्हणतात, स्टॅबल म्हणजे तबेला. अ प्लेस वेअर हॉर्सेस आर केप्ट म्हणजे घोड्याचा तबेला असतो त्याला काय म्हणतात, स्टॅबल म्हणजे तबेला. STABLE, स्टॅबल म्हणजे तबेला, लक्षात ठेवा. 33 नंबरचं पहा, वन हू किल्स हिमसेल्फ. वन हू किल्स हिमसेल्फ, सुसाईड म्हणजे आत्महत्या. पहा, लक्षात ठेवा. सुसाईड म्हणजे काय, वन हू किल्स हिमसेल्फ म्हणजे स्वतःची आत्महत्या करणारा त्याला काय म्हणतात, सुसाईड म्हणजे आत्महत्या. उदाहरणार्थ गळफास घेतलं म्हणजे त्याला दुसरं कोणी गळफास देणार का, नाही, स्वतः गळफास घेणार. स्वतः इंड्रेस घेतलं म्हणजे सुसाईड. म्हणजे कशाने तुम्ही आत्महत्या करा, गळफास घेऊन करा की इंड्रेल पिऊन करा की म्हणजे विहिरीत उडी द्या, कशाने द्या, काय करायची तर करा. म्हणजे टेन्शन आले की गळफास बरेच लोक घेतात पहा, त्याला काय म्हणतात आपण, सुसाईड. त्याला सुसाईड म्हणतात. सुसाईडची सुद्धा स्पेलिंग लक्षात ठेवा. टेन्शन आले की घ्या गळफास, गेला मरून, झाली सुसाईड, झाली आत्महत्या, त्याला काय म्हणतात, सुसाईड, आत्महत्या. वन हू किल्स हिमसेल्फ म्हणजे स्वतःचा जीव स्वतः संपविणारा त्याला काय म्हणतात, सुसाईड. SUICID, सुसाईड म्हणजे आत्महत्या, लक्षात ठेवा. हा पण विचारलेला आहे. सुसाईड हाची स्पेलिंग तुम्हाला SSC म्हणजे काय, जी स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी परीक्षा होती त्याला हा आलेला आहे, लक्षात ठेवा. वन हू किल्स हिमसेल्फ हा आला होता. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन, मग ते सबस्टिट्यूशन दिलं पहा. वन हू किल्स हिमसेल्फ, वन हू किल्स हिमसेल्फ म्हणजे काय, त्याला म्हणतात सुसाईड म्हणजे आत्महत्या. SSCला आलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्र सरकारच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. लेबल टू द हॉर्सियस इन इंटरप्रेशन्स म्हणजे काय, ॲम्बिगस म्हणजे संदिग्ध. म्हणजे एखादी अशी गोष्टी की जी सुटण्यासाठी संदिग्ध आहे. उदाहरणार्थ आता कोरोना आहे, कोरोना म्हणजे नेमका कोरोना नेमका आहे का हे अजून कोणाला समजलेच नाही, लक्षात ठेवा. काही लोक मरतात, काही वाचतात, त्याच्या औषध आहे किंवा म्हणजे एखादी कुठली गोष्ट संदिग्ध असणे. संदिग्ध असणे म्हणजे काय, तिचं कोडं न सुटणे त्याला काय म्हणतात, ॲम्बिगस म्हणजे संदिग्ध. ॲम्बिगसची सुद्धा स्पेलिंग लक्षात ठेवा. ॲम्बिगस म्हणजे काय, संदिग्ध, लक्षात ठेवा. म्हणजे एखादा प्रश्न दोन ऑप्शन दिले असतात तर दोन्ही ऑप्शन सुद्धा त्याचे सारखे असतात किंवा दोन्ही ऑप्शन सुद्धा त्याला लागू पडतात. म्हणजे हा प्रश्न काय, संदिग्ध आहे, आपण काय म्हणतात त्याला ॲम्बिगस असे म्हणतात. अ कम्युनिकेशन विदाऊट नेम. अ कम्युनिकेशन विदाऊट नेम म्हणजे काय, निनावी म्हणजे ज्याला काय नाही असा, अनोनिम्स. अनॉनिम्स म्हणजे काय, निनावी. म्हणजे एखादं कम्युनिकेशन असतं पहा, एखादं कम्युनिकेशन करतो परंतु नाव घेत नाही, त्याच्यात काहीच नाही. म्हणजे तो नेमकं कोणाला बोलायला ते आपल्याला कळतच नाही. म्हणजे त्याला काय म्हणतात, कोणाविषयी बोलायला, कोणाला उद्देशून बोलायला का नाही. चाललंय ते काय, एक ना धड 12 वर चिंध्या, त्याला काय म्हणतात, एक ना धड 12 वर चाललंय तर चाललंय, चलू द्या, कोणाला बोलायला, काय बोलायला, का त्यालाही मिळणार नाही, समोरच्याला मिळणार नाही. त्याला काय म्हणतात, अ कम्युनिकेशन विदाऊट नेम म्हणजे काय, ज्याचं नाव बी नाही, काहीच नाही, त्याला काय म्हणतात, अनोनिम्स म्हणजे निनावी. अनोनिम्स म्हणजे काय, निनावी, लक्षात ठेवा. 36 नंबरचं पहा, अ थर्ड पार्टी कॉलेड अपॉन टू सेटल अ डिस्प्यूट म्हणजे अशी थर्ड पार्टी की जे आता उदाहरणार्थ दोघांमध्ये मॅटर झालं तर ते मॅटर सोडवण्यासाठी दुसरा कोणीतरी मध्यस्थी करत असतो, त्याला काय म्हणतात, आर्बिटर. आर्बिटर म्हणजे काय, मध्यस्थ. म्हणजे आता पहा, कोर्टामध्ये जर केस चालू असेल किंवा कुठलं एखादं जर भांडण जर झालं असेल तर पहा, दोघांमध्ये जे वादविवाद असतो त्याला, त्या दोघांचा वादविवाद मिटवण्यासाठी जे काय मध्यस्थी केली जाते त्याला काय म्हणतात, आर्बिटर. त्याला काय म्हणतात, आर्बिटर. अ थर्ड पार्टी कॉलेड अपॉन टू द सेटल इन डिस्प्यूट म्हणजे काय, आर्बिटर म्हणजे मध्यस्थ, लवाद म्हणजे त्याला काय म्हणतात, मध्यस्थ, लवाद असे म्हणतात, लक्षात ठेवा. आता 37 नंबरचा पहा,
अ प्लेस वेअर बीज आर केप्ट, अ प्लेस वेअर बीज आर केप्ट म्हणजे काय, अ पायरी हॅव म्हणजे काय, मधमाशाचे कृत्रिम पोळे म्हणजे ज्या ठिकाणी मधमाशा पाळून त्यापासून मध काढला जातो. पहा या ठिकाणी पहा, महाबळेश्वरला जर तुम्ही गेले तर महाबळेश्वर या ठिकाणी पहा मधमाशाचे पालन पोषण केलं जातं, मधमाशापासून पालन पोषण केलं जातं. म्हणजे त्यापासून आपल्याला काय जे मध मिळतो हा मध त्या ठिकाणी तयार केला जातो. म्हणजे त्या काय प्लेसला काय म्हणतात, अ प्लेस वेअर बीज आर केप्ट. बी म्हणजे काय, मधमाशी. बीज म्हणजे काय, मधमाशी. लक्षात ठेवा, बी म्हणजे मधमाशी. अ प्लेस वेअर बीज आर केप्ट म्हणजे ज्या ठिकाणी मधमाशाची काळजी घेतली जाते, ज्या ठिकाणी मधमाशाचं पालन करून त्यांच्यापासूनच्या पोळ्यापासून जो मध मिळवला जातो त्याला काय म्हणतात, अपायरी हॅव म्हणजे मधमाशाचे पोळे. लक्षात ठेवा. 38 नंबरचं पहा, द सायन्स ऑफ बी कीपिंग. द सायन्स ऑफ बी कीपिंग म्हणजे असं शास्त्र की जे बी, आता उदाहरण तुम्हाला मधमाशाचा व्यवसाय करायचा म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला काय माहिती तर असली पाहिजे. मधमाशा, मग त्या मधमाशाला खाण्यासाठी काय लागतंय, त्याच्यासाठी वातावरण कुठलं लागतंय, कुठल्या फुलावर त्या जास्त प्रकारे बसतात, मग त्याच्यामध्ये नर मधमाशी कुठली, मादी मधमाशी कुठली, मग त्या कशा पद्धतीने इतर माशाची निर्मिती करणार याचं तुम्हाला माहीत तर पाहिजे कुठलाही व्यवसाय करताना. मग त्याला काय म्हणतात, ॲपिकल्चर. ॲपिकल्चर म्हणजे काय, मधमाक्षिका पालनशास्त्र. म्हणजे मधमाक्षिका जे पालन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याविषयी जे परिपूर्ण ज्यामध्ये माहिती दिली जाते त्याला काय म्हणतात, ॲपिकल्चर. त्याला काय म्हणतात, ॲपिकल्चर असे म्हणतात. लक्षात ठेवा. द सायन्स ऑफ बी कीपिंग म्हणजे काय, मधमाशाच्या पालन पोषणाची ज्यामध्ये सुरक्षितता घेतली जाते किंवा त्याची जी काही इन्फॉर्मेशन दिली जाते त्याला काय म्हणतात, एपिकल्चरमध्ये मधमाक्षिका पालनशास्त्र. लक्षात ठेवा. समोरचं पाहता 39 नंबरचं, अ गव्हर्नमेंट बाय ओन मॅन. अ गव्हर्नमेंट बाय ओन मॅन. ॲटोक्रॉसी म्हणजे हुकुमशाही. अ गव्हर्नमेंट बाय ओन मॅन म्हणजे असा व्यक्ती की जो स्वतः एकटाच सर्व गव्हर्नमेंट चालवतो त्याला काय म्हणतात, ना कुठला विरोध आहे ना काय, एकटा मनाचा राजा. जो म्हणजे काय आपण त्याला म्हणतो ना जगजीवन राम म्हणजे काय, जो एकटा मनाचा राजा, जो काय करेल तो, जो पूर्व दिशा म्हणेल ते, मग भले काय तो चुकीचा निर्णय जरी घेतला तरी पण सारखाच आणि हिताचा निर्णय घेतला तरी सारखा. म्हणजे एकट्या माणसाचं जो शासन चालतो, म्हणजे शासन म्हणजे काय, ते एकट्याची तो जे बोलल तेच व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला काय म्हणतात, हुकुमशाही. मग भलेही काय त्याला ॲटोक्रॉसी म्हणजे काय, हुकुमशाही. अ गव्हर्नमेंट बाय ओन मॅन म्हणजे असा व्यक्ती की जो एकटाच माणूस गव्हर्नमेंट चालवतो त्याला काय म्हणतात, ॲटोक्रॉसी म्हणजे हुकुमशाही. अ गव्हर्नमेंट बाय ओन मॅन. ॲटोक्रॉसी म्हणजे हुकुमशाही. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा की भारत देशामधले डेमोक्रॉसी आहे की ॲटोक्रॉसी आहे. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, भारत देशामध्ये डेमोक्रॉसी आहे की ॲटोक्रॉसी हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. लक्षात ठेवा. अ गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स. लक्षात ठेवा. अ गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स म्हणजे काय, ब्युरोक्रॉसी म्हणजे नोकरशाही. ब्युरोक्रॉसी म्हणजे काय, नोकरशाही. अ गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स म्हणजे ब्युरोक्रॉसी, नोकरशाही. आता ऑफिशियल म्हणजे काय, ऑफिशियलमध्ये म्हणजे कोण राहतं, ऑफिशियलमध्ये काय, नौकर वर्ग लोक राहतो त्याला काय म्हणतात, ब्युरोक्रॉसी म्हणजे नोकरशाही. लक्षात ठेवा. आता 41 नंबरचं पहा, दॅट विच स्प्रेड बाय ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट म्हणजे पाय स्पर्शजन्य म्हणजे असे आजार की कॉन्टेजियस म्हणजे जे आजार स्पर्शाने होतात, स्पर्शाने किंवा संपर्कामध्ये जे आजार होतात त्याला काय म्हणतात, म्हणजे पसरणे. उदाहरणार्थ आता कोरोना आहे पहा, एकमेकाच्या संपर्क आल्याच्या नंतर काय स्प्रेड होतो. स्प्रेड म्हणजे काय, पसरणे, इतरत्र जाणे. पिसरणे म्हणजे काय, एकापासून दुसऱ्याला लागू होणे. त्याला स्प्रेड म्हणजे एकापासून दुसऱ्याला लागू होणे. स्प्रेड म्हणजे पसरणे, त्याला काय म्हणतात स्प्रेड. या शब्दाचा अर्थ काय होतो, दॅट इज स्प्रेड बाय ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट म्हणजे काय, जो की कॉन्टॅक्ट म्हणजे पसरतो, म्हणजे एकमेकाच्या संपर्कामध्ये आल्यामुळं जो रोग पसरतो त्याला काय म्हणतात, स्पर्शजन्य रोग म्हणजे त्याला काय कॉन्टॅजियस असे म्हणतात. कॉन्टॅजियस म्हणजे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमधून पसरणारा रोग. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण 41 वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे जे काही व्हिडिओ मी यावेळेस टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 42 पासून पुढचे जे काही सबस्टिट्यूशन आपले आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर हे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी किंवा असेच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने बदल हवे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.